नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप खास असणार आहे. का? कारण का आपल्याला आजपासून म्हणजेच काय, आज गुढीपाडवा आहे, आजपासून आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे. कारण का आता सीईटी एक्झाम राहिलेले आहेत हार्डली 20 दिवस आणि या 20 दिवसांचं प्लॅनिंग एक कंप्लीट रोडमॅप मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत जरूर बघा, कारण का आजच्या व्हिडिओमध्ये 20 दिवसांचं प्लॅनिंग, त्याचसोबत या 20 दिवसांमध्ये तुम्ही 99+ कसे स्कोर करू शकता याबद्दल सिंपल 5 स्टेप्समध्ये मी सगळे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत बघा. एंडिंगला मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे, ते सगळ्यात महत्त्वाचे आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सुरुवातीला तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. का? कारण का आजचा जो हा गुढीपाडव्याचा उत्सव असणार आहे ना तो खूप खास असणार आहे. आजपासून आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इतक्या लवकर टाकण्याचं कारण हाच आहे की तुम्हाला 20 दिवसांचं प्लॅनिंग सुद्धा द्यायचं आहे आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक नवीन सुरुवात सुद्धा करायची आहे. आपलं ऑलरेडी 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट आहेच, परंतु आता 21 डेज चॅलेंज सिरीज, ज्यामध्ये मी तुम्हाला ह्या 30 डेज चॅलेंजचाच एक सब पार्ट आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी चॅलेंजेस दिले ती मला तुमच्याकडून कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या 21 दिवसांमध्ये मला तुमची प्रोडक्टिव्हिटी प्लस तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करून घ्यायचा आहे. त्यामुळे 11 एप्रिल ते 2 मे या दरम्यानचं जे हे 21 डेज चॅलेंज आहे ते नक्की तुम्ही फॉलो करा. सुरुवातीला तुम्हाला आधीच सांगितलं की सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. खरं तर आजची जो गुढीपाडवा असणार आहे ना तो खूप तुमच्यासाठी खास असणार आहे. का? कारण का तुमच्या एक्झामचा, या वर्षीच्या सगळ्या एक्झामची सुरुवात आजच्या गुढीपाडव्यापासून होते आणि या गुढीपाडव्यापासून मला वाटतं प्रत्येकाने संकल्प करावा की जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना सीईटी एक्झाम नक्की चांगली जाऊन तुमच्या ड्रीम कॉलेजपर्यंत तुम्ही पोहोचावं. त्यामुळे खरं तर माझीसुद्धा तुम्हाला छोटीशी एक भेट असणार आहे. का? तर आजच्या या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी 2 दिवसांसाठी माझे जेवढे कोर्सेस आहेत, म्हणजे पर्सनल मेंटरशिप आणि जी मॉक टेस्ट सिरीजचा जो कोर्स आम्ही स्टार्ट करतोय त्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना मी 20% डिस्काउंट देतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कोर्स परचेस करायचा आहे नक्की त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन फॉर्मवरती जाऊन नक्की रजिस्ट्रेशन करा. कारण का ही जी ऑफर असणार आहे ना फक्त 2 दिवस व्हॅलिड असणार आहे. म्हणजेच आज गुढीपाडव्याचा आणि उद्याचा दिवस, या 2 दिवसांसाठी तुम्हाला पर्सनल मेंटरशिप आणि प्रत्येक टेस्ट सिरीजवरती 20% डिस्काउंट मी देतोय. खरं तर ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती नक्की फॉलो करा. कारण का इतक्या कमी किमतीमध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिपसुद्धा मिळणार आहे आणि फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीज, ज्यामध्ये मी पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड करणार आहे तुमचा स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यात, तुमचा सिलेबस कव्हर करण्यात, पर्सनल टाइम टेबल मॅनेज करण्यात, सब्जेक्ट वाईज तुम्हाला प्लॅन देण्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली मेंटर करणार आहे. ही झाली पहिली गोष्ट. आता येतो या 21 डेजचा रोडमॅप काय. स्टेप नंबर 1 आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे ती काय आहे तर आहे तुमच्या 21 दिवसांचं प्लॅनिंग. काय मी काय केलं आहे तर 21 दिवसांमध्ये तुमचे काही डिवाइड्स केले आहेत. पहिला आहे 11 एप्रिल ते 20 एप्रिल. 11 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान आपला जो 12चा सिलेबस आहे तो मी कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजे मी जी 30 डेज चॅलेंज सिरीज स्टार्ट केली आहे त्यामध्ये मी काय करतो तुम्हाला डेली टार्गेट्स देतो आणि ते टार्गेट कसे कंप्लीट करायचे याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवतोय. हे जे दिलेले टार्गेट्स असतात त्यानुसार मी अजूम करतोय की 20 एप्रिलला तुमचा कंप्लीट सिलेबस कव्हर होणार आहे. दुसरं, आता 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान मी काय करणार आहे, जो सिलेबस तुमचा 12चा काही बॅकलॉग्स असतील, काही वीक टॉपिक्स असतील, वीक कन्सेप्ट असेल ते कव्हर करून घेणार आहे आणि 11चा सुद्धा सिलेबस मी कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजेच काय 20 एप्रिलचा 12चा सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि 25 एप्रिलपर्यंत जेवढा 11चा सिलेबस प्लस 12चा बॅकलॉगचा सिलेबस तो कव्हर करायचा आहे. त्यानंतर 26 एप्रिल ते 2 मे पर्यंत मला तुमच्याकडून रिव्हिजन प्लस मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट, ही झाली पहिली स्टेप. पुढच्या 21 दिवसाचं जे नियोजन असणार आहे ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. आता येतो स्टेप नंबर 2 म्हणजे काय, पुढच्या 21 दिवसामध्ये सब्जेक्ट वाईज प्लॅन काय असला पाहिजे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट वाईज प्लॅन म्हणजे काय, तुम्हाला फिजिक्सला कसं टॅकल करायचं, केमिस्ट्रीला कसं टॅकल करायचं आणि मॅथ्सला टॅकल कसं करायचं. पहिलं, आता मॅथ्ससाठी तुम्हाला सगळ्यात जास्त वेळ द्यावा लागणार, कारण का मॅथ्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त फोकस पुढच्या 21 दिवसामध्ये तुम्हाला मॅथ्सवरती करायचं आहे. मॅथ्ससाठी काय करायचं आहे, पहिलं म्हणजे काय, मॅथ्समध्ये जेवढे शक्य असतील ते MCQs प्रॅक्टिस करणं, स्टार्टिंग PYQs पासून करणं, ॲटलिस्ट लास्ट 3 इयर्सचे PYQs परफेक्ट करणं, एकही चॅप्टर मॅथ्सचा स्किप करायचं नाही एवढं लक्षात ठेवा. पुढच्या 21 दिवसांमध्ये मॅथ्सचा 100% सिलेबस कव्हर करणं हे तुमचं एम आहे. हे झालं मॅथमॅटिक्ससाठी. दुसरा हाय वेटेज तुमचा जो सब्जेक्ट आहे तो आहे केमिस्ट्री. मॅथ्स नंतर फोकस करायचं आहे केमिस्ट्रीवरती.
केमिस्ट्रीमध्ये काय करायचं, केमिस्ट्री मोस्टली इझी येते परंतु मोस्टली थिअरॉटिकल येते, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना आता म्हणजे जे तुमचं रिव्हिजन आहे त्याच्यावरती फोकस करायचा आहे केमिस्ट्रीसाठी. प्लस केमिस्ट्रीसाठी जेवढे MCQ शक्य असतील ना, कुठूनही असू द्या, ते लास्ट 4 वर्षाचे असू द्यात, लास्ट 3 इयरचे पेपर, सगळेच्या सगळे MCQ केमिस्ट्रीचे सॉल्व्ह झाले पाहिजेत. आता येतो फिजिक्स, जो सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट आहे. मी काय करणार आहे, पुढच्या 2 दिवसामध्ये प्रत्येक सब्जेक्टला कसं टॅकल करायचे, PCM याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहे. फिजिक्सला कसं टॅकल करायचं याबद्दल सांगतो. फिजिक्स मान्य डिफिकल्ट जाते, न्यूमरिकल सॉल्व्ह होत नाहीत, का कारण का फिजिक्सला तुम्हाला एकतर कन्सेप्ट थोड्या क्लिअर असाव्या लागतात. त्यामुळे आता फिजिक्ससाठी माझी स्ट्रॅटेजी इतकीच असणार आहे की पुढच्या 21 दिवसामध्ये फक्त तुम्हाला फिजिक्सचे लास्ट 3 इयर्सचे PYQs परफेक्ट करायचे, इतकंच टास्क तुम्हाला दिलं आहे. आणि मी सांगितलं आहे, मी 30 डेज चॅलेंज सिरीज आहे, त्यामध्ये सिलेबस कंप्लीट मी कव्हर करून घेणार आहे. त्याचसोबत तुम्हाला जे PYQs आहेत फिजिक्सचे लास्ट 3 इयर्सचे ते तुम्हाला कंप्लीट करायचे. ही झाली सब्जेक्ट वाईज प्लॅनची स्टेज नंबर 2. आता येतो स्टेप नंबर 3 काय असणार आहे. आता स्टेप नंबर 3 मी यासाठी डिवाइड केली होती, जो 26 एप्रिल ते 2 मे हा जो काळ असणार आहे, यामध्ये मला तुमच्याकडून हवं आहे जास्तीत जास्त रिव्हिजन, तुमच्या वीक कन्सेप्ट्सला स्ट्रॉंग बनवणं, आणि थर्ड आहे तुमचं स्कोर इम्प्रूव्हमेंटसाठी जास्तीत जास्त नंबर ऑफ मॉक टेस्ट. मी ऑलरेडी सांगितलं आहे, ज्या विद्यार्थ्याला फुल लेंथ मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशनची लिंक देतोय, ज्यावरती जाऊन तुम्ही नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप, जी मेंटरशिप तुम्हाला स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये मदत करणार आहे, कॅप राऊंड प्रोसेसमध्ये मदत करणार आहे, ही सगळी तुम्हाला मी हेल्प करणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवरती जाऊन नक्की रजिस्ट्रेशन करा. तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर लवकरात लवकर पर्सनल मेंटरशिपचा आमच्याकडून फायदा मिळेल. ही झाली स्टेप नंबर 3. आता येतो स्टेप नंबर 4 काय असणार आहे, PYQचं रिव्हिजन, जी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप असणार आहे. का कारण का मी बघतोय ना, विद्यार्थी काय करतात, एकदा PYQ सॉल्व्ह करतात आणि ते स्किप करून देतात, म्हणजेच त्यांना वाटतं की माझे PYQ सॉल्विंग झाले, परंतु त्याचा अर्थ मुळीच नाही आहे. रिव्हिजन हे फक्त तुमच्या कन्सेप्टचं नसतं किंवा एखाद्या चॅप्टरचं नसतं, तर ते PYQ सुद्धा तुमच्या नजरेखालून गेले पाहिजेत. त्यामुळे आतापासून काय करायचं आहे, या पुढच्या 21 दिवसामध्ये जेवढे PYQ सॉल्व्ह केले आहेत ॲटलिस्ट लास्ट 3 इयर्सचे, ते एकदा सगळे तुमच्या नजरेखालून घालून घ्यायचे आहेत. का कारण का जेव्हा तुम्हाला PYQ तुमच्या नजरेखालून जातील त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये समजणार आहे की तुमचे PYQची मेथड काय होती सॉल्विंगची. त्यामुळे ही जी स्टेप नंबर 4 असणार आहे, पुढच्या 21 दिवसामध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ PYQचं रिव्हिजन झालं पाहिजे, ही खूप गरजेची आहे. आणि आता येतो स्टेप नंबर 5, जी सगळ्यात महत्त्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे. ती कोणती, पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी म्हणजेच काय, मला मान्य आहे तुमचा आता सिलेबस खूप कमी कवर आहे, बाकीच्या गोष्टी पण आहेत, त्यासोबत आता तुम्हाला तुमचं पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी ठरवावी लागणार. म्हणजेच काय, मला 3 तासामध्ये फिजिक्सला कसं टॅकल करायचं आहे, केमिस्ट्रीला कसं टॅकल करायचं आणि मॅथ्सला कसं टॅकल करायचं आहे, या तिन्ही गोष्टी तुम्हाला आतापासून शिकाव्या लागणार आहेत. ही आहे म्हणजे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. का सांगतो, जोवर तुमच्याकडे एक स्ट्रॉंग फाउंडेशनची स्ट्रॅटेजी असणार नाही, म्हणजेच काय, मला केमिस्ट्री 35 ते 40 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहे, उरलेल्या वेळेमध्ये फिजिक्स कव्हर करायचं आहे, केमिस्ट्रीमध्ये जर जास्त वेळचे न्यूमरिकल्स आले किंवा टाइम कन्झ्युमिंग आलं तर मला फिजिक्सवर कधी शिफ्ट व्हायचं आहे, मॅथ्समध्ये जर लेंथ इक्वेशन्स आले तर मला कसं टॅकल करायचे, ही असते पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. मी नक्की यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल, परंतु मला आतापासून वाटतं की या 21 दिवसामध्ये जर स्वतःला बूस्ट करायचं असेल, एका ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर तुमचे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुमच्याकडे बेस्ट असली पाहिजे. ही होती स्टेप नंबर 5. कारण या 5 स्टेप्स अशा मी सजेस्ट केल्यात ना, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना या 21 दिवसामध्ये तुमचा सिलेबस कव्हर होईल, PYQचं रिव्हिजन होईल, मॅक्सिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट होईल, A1चा सुद्धा सिलेबस कव्हर होईल, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी हेल्प होईल. कारण आजचा जो व्हिडिओ होता ना, या पुढच्या 21 दिवसांचा कंप्लीट रोडमॅप होता, जेणेकरून एखादा विद्यार्थी 0 लेवलपासून जरी स्टार्ट करत असेल त्याच्यासाठी सुद्धा हा हेल्प होईल. आणि आता येतो बोनस टिप. बोनस टिप माझी सगळ्या विद्यार्थ्यांना हीच असणार आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना चांगलंच कॉलेज मिळणार आहे. फक्त काय, आज गुढीपाडव्याचा सण आहे, सगळ्या विद्यार्थ्यांनी एक सुरुवात करायची आहे, स्वतःला पुश करायचं आहे. सिलेबस कव्हर होत नाही आहे, PYQ सॉल्व आहे, ही रिझन्स मला कुणाकडूनही एक्सपेक्ट आहे. भलेही तुमचा सिलेबस कव्हर होऊ द्यात, आणि असं नाही की 100% सिलेबस कव्हर केला म्हणजे 99+% मिळतात. जो सिलेबस कव्हर केला आहे तो परफेक्ट करा, स्वतःचा स्कोर इम्प्रूव्ह करा, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट कॉलेजपर्यंत जाता येईल. खरं आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कोणत्याही नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ते देखील सांगता. आणि जरूर सांगतो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करून मॉक टेस्ट प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये जरूर एनरोल करा. आजची ही जो ऑफर आहे 20% ऑफ, ही 2 दिवसांसाठी व्हॅलिड आहे, ज्याचा लाभ तुम्ही जरूर घ्यावा असं वाटतं. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.